बिबट्यासंदर्भातली एक मोठी बातमी ती म्हणजे मीरा भाईंदरमध्ये इमारतीमध्ये सापडलेल्या बिबट्याला अखेर पकडण्यात आलेलं आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झाले होते, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र मीरा भाईंदरमधला बिबट्या हा जेरबंद करण्यात यश आलंय। एका खोलीमध्ये त्याला बंद करण्यात आलेलं होतं आणि आता त्याला रेस्क्यू करण्यात आलंय। अबे कितना बूम पकड़ेगा साला? चलो स्टार्ट करो। चलो हो गया। हाँ चलो। सर क्या कहेंगे, आज सुबह से आप भी यहाँ मौजूद है, लेकिन क्या स्थिति है आपने बताया? सकाळी 8 वाजता या परिसरामध्ये बिबट्या आला होता। काही लोकांनी त्याला मध्यरात्री बघितलं होतं, परंतु काही लोक असंही म्हणाले की काल सुद्धा तो याच्या बाजूच्या परिसरामध्ये फिरत होता। अशा काही लोकांच्या तक्रारी आहे। ह्या गल्लीमध्ये साधारणतः तो सकाळी 8च्या सुमारास आला आणि 7 लोकांवर त्यांनी हल्ला केला। त्यातील 5 लोक जी आहेत ती आता टेंबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात। त्यांना काही जास्त दुखापत नाहीये, परंतु 2 लोकांना त्यांनी फार मोठ्या प्रमाणात दुखापत केली आहे। त्यातली एक जी मुलगी होती तिला 3 दिवसानंतर तिचं लग्न होतं। टाक नावाची जी मुलगी आहे आणि तिला मी टेंबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलं होतं। प्राथमिक उपचार तिच्यावर करून तिला KM हॉस्पिटलमध्ये जास्त जखम असल्या कारणानं पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणी ती आता पोहोचलेली आहे। परंतु शेवटी मानवी वस्तीमध्ये बिबट्या येण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। कालपर्यंत आपण असं ऐकत होतो की ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी जंगल आहे किंवा शेती आहे त्या ठिकाणी हे बिबटे फिरत होते, परंतु आज ह्या मुंबई लगतच्या शहरामध्ये मीरा भाईंदरमध्ये तेही हा कंजेस्टेड एरिया, म्हणजे इकडे जर एक गाडी आली तर दुसरी गाडी जाऊ शकत नाही, एवढा कंजेस्टेड एरिया। तर बिबट्या आला कुठनं हा सुद्धा प्रश्न पडलाय। मी पोलीस आयुक्तांशी आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सूचना केल्या की पूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील जेवढे CCTV आहे तेवढ्या CCTVची तुम्ही चेकिंग करा की हा बिबट्या नेमका आला कुठनं। आज जरी त्यांनी 7 लोकांवर हल्ला केला असेल, कोणी मृत्युमुखी पडले नाही, तरी भविष्यामध्ये सांगता येत नाही। उद्या बिबट्यांचे काही झुंडच्या झुंड जरी इकडे आले आणि मानवी वस्तीवर हल्ला करून लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांवर जर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर जर हल्ला झाला तर ते घबराटीचं वातावरण जर राज्यातील इतर भागामध्ये तसं होऊ शकतं। यानंतर एक मोठी बातमी, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा ही जागा वाटपामुळे अडली असं सूत्रांकडनं कळतंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये काही जागांवरती तिढा आहे। जागा वाटप होत नाही तोवर युतीची घोषणा नको अशी भूमिका मनसेची आहे। पवारांच्या राष्ट्रवादीशी ठाकरेंच्या सेनेची बैठक आहे। ठाकरेंच्या सेनेची त्यांच्या कोट्यातून पवारांच्या एनसीपीला जागा देण्याची तयारी आणि मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे आणि पवार एकत्रितपणे निवडणुका लढणार असं देखील सूत्रांकडनं कळतंय। दोन्ही ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष मुंबईमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढणार असं कळतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत आहेत। निवृत्ती, अजून घोषणा कुठे अडली आहे, काय कारण? नक्कीच गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये बैठका होत आहेत, परंतु अजूनपर्यंत काही भागातील जागा वाटप जे आहे ते पूर्ण झालेलं नाही। जवळपास 3 मतदारसंघ असे आहेत, त्या मतदारसंघातलं जागा वाटप पूर्ण झालेलं नाही आणि जोपर्यंत पूर्ण जागा वाटप होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा नको अशी मनसेच्या नेत्यांनी भूमिका घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळं आज आणि उद्या पुन्हा एकदा या संयुक्त नेत्यांची बैठक पार पडेल आणि त्यामध्ये जवळपास 9 जागा आहेत। या 9 जागांवरती एकमत झाल्यानंतर युतीची घोषणा करावी अशी मनसेच्या नेत्यांनी भूमिका घेतलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये स्वतः मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल परब आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये देखील चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचसोबतच येत्या रविवारी राष्ट्रवादी सोबत ठाकरेंच्या सेनेची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये ठाकरेंची सेना राष्ट्रवादीला किती जागा देणार हे पाहणं महत्वाचं असेल, कारण की मनसे आणि उद्धव ठाकरे त्याचसोबतच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।